नमस्कार, मुडी फूड मेकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पटकन घरच्या घरी होणारी बुंदीच्या लाडूची रेसिपी पाहायची आहे। सर्वप्रथम 1 कप इतके बेसन घेऊया। मला जर हे बेसन पीठ घेत असताना चाळून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। असे म्हणतात की गोड पदार्थामध्ये जर नमक टाकले तर गोड पदार्थ अजून जास्त चविष्ट लागतो, त्यामुळे थोडंसं नमक टाकून यामध्ये घेतलेले आहे। आता यामध्ये केशरी रंग टाकून घेऊया। तुमच्याकडे जर केशरी रंग अवेलेबल नसेल तर तुम्ही हळदीचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये अर्धा कप एवढे पाणी टाकून घेत आहे आणि विस्करच्या सहाय्याने सर्व काही गुठळ्या फोडून घेत आहे। मी जर बेसन पीठ चाळून घेतले असाल तर तुम्हाला विस्कर वापरायची काहीच गरज नाही। पाणी एकदम टाकायचे नाही तर पाणी थोडं थोडं करून टाकायचे आहे आणि लागेल तसे फेटून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने थोडंसं थेंब थेंब पडले पाहिजे। एका पॅनमध्ये तेल घ्यायचे आहे आणि तेल छान असे कडवून घ्यायचे आहे। आपल्या घरामध्ये झारा अवेलेबल असतो, तो झाराचा वापर करून अशा पद्धतीने छान असे बुंदी पाडून घ्यायची आहे। तेल कडलेले असते, त्यामुळे बुंदी टाकत असताना तेल अंगावर येण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थितपणे हे सर्व काही करून घ्यायचे आहे। तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। मला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता बुंदीची एक बाजू भाजल्यानंतर ही दुसरी बाजू भाजून घेऊया। बुंदी जर एकमेकाला चिटकली असेल तर थोडंसं वेगळे करून घ्यायचे आहे। आता एका पॅनमध्ये 1 कपला थोडीशीच कमी एवढी साखर घेऊया। जेवढे बेसन घेतात तेवढ्या प्रमाणात साखर घेतली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर आता अर्धा कप एवढं पाणी टाकून घेऊया। ज्या कपाने आपण बेसन घेतलेले आहे त्याच कपाने साखर आणि पाण्याचे प्रमाण ठेवायचे आहे, म्हणजेच साखर तेवढीच घ्यायची आहे आणि निम्म्या पटीने पाणी घ्यायचे आहे। त्यानंतर आता लाडूला छान असा रंग येण्यासाठी केशरी कलरचा रंग यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व काही छान असं ढवळून घेऊया, जेणेकरून सर्व काही एकत्र होईल। लाडूला छान असा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही इलायची पूड सुद्धा टाकून घेऊ शकता। कळीचे लाडू करणे खूपच अवघड आहे असे म्हणतात, पाक करायचा कळत नसतो। बघा, अशा पद्धतीने एकतारी पाक तयार करावा लागतो। बुंदी मी हाताने घासून घेतलेली आहे आणि बारीक करून घेतलेली आहे। त्याचबरोबर वेलदोडेही टाकलेले आहे। त्यामध्ये मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि पाक पुढे जाऊ न द्यायचा आहे। त्यानंतर आता ही बुंदी टाकून घ्यायची आहे आणि सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। बुंदी जर मोठी पडली असेल तर काय करायचे तर मिक्सरला लावून घ्यायचे आहे, नाहीतर हाताने बारीक करायचे आहे। सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊया। बघू शकता किती छान दिसत आहे कलर। आता यामध्ये 2 चमचे एवढे तूप टाकून घेऊया। आता एका ताटामध्ये लाडूचे प्रीमिक्स टाकून घेतलेले आहे आणि थोड्या प्रमाणात गार करून घ्यायचे आहे। त्यानंतर काय करायचे आहे तर गरम असताना पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने वेगळे करून घ्यायचे आहे। त्यानंतर हाताने त्याला घासून घ्यायचे आहे, जेणेकरून छान असे लाडू तयार होण्यास मदत होतील। जर अशा पद्धतीचे ओलसर लाडू हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता। तुम्हाला अशा पद्धतीने ओलसर लाडू आवडत नसतील तर तुम्ही काय करायचे तर थोडा वेळ थांबायचे। थोडा वेळ थांबल्यानंतर काय होते तर थोडासा कोरडेपणा यायला येतो आणि हे लाडू जास्त दिवस टिकतात। आपल्याला कधी तर गोड खाऊ वाटते ना, त्यावेळेला तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे पदार्थ ट्राय केले आहात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। तयार आहेत अगदी मऊ आणि फक्त 15 मिनिटांमध्ये होणारे लाडू। 1 कप बेसनमध्ये 7 लाडू तयार होतात। ही नक्की रेसिपी ट्राय करा। धन्यवाद।